हाय हॅलो नमस्कार, मी प्रतिभा हेअर केअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर केसांना खूप छान कलर आलाय, पण उन्हात गेल्याशिवाय तो दिसत नाही। तर मेहंदी भिजत घालण्यासाठी आपल्याला इथे 2 मेहंदीचे पॅक घेतलेले आहेत। पतंजली केश कांती हर्बल मेहंदीचे 2 पॅकेट घेतले आणि ब्रू कॉफी घेतलेली आहे आणि शिकाकाळी पावडर आणि इथे आवळा पावडर। तर इथे आपल्याला एवढे साहित्य लागणार आहेत। तर इथे मेहंदी भिजत घालण्यासाठी आपल्याला बीटचा ज्यूस लागणार आहे। तर मी इथे 3 बीट घेतलेले आहे, त्याचे साल काढून घ्यायचे आणि बारीक पीसमध्ये कट करून घ्यायचा आणि आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून बारीक पेस्ट बनवून घ्यायची आणि ज्यूस गाळून घ्यायचा आहे। तर बीटच्या ज्यूसमुळे मेहंदीला कलर खूप छान येतो, रेडिश कलर येतो, असा थोडासा लालसर येतो, म्हणजे जसा आपल्याला हवा आहे तसा। तर इथे एक पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आणि त्यामध्ये चहा पावडर टाकायची थोडीशी, 2 चम्मच घेतली आणि इथे दालचिनी, मिरे, लवंग आणि ग्रीन टी घेतलेली आहे 1 चम्मच। तर इथे आपल्याला बघू शकता कलर किती चांगला आलेला आहे। तर हे आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे, उकळून घ्यायचं आहे 10 मिनिट। तर याने सुद्धा आपल्या केसांना कलर खूप छान येतो। तर इथे पाण्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचं आहे 10 मिनिट मस्तपैकी, आणि यानी सुद्धा केसांना खूप छान कलर येतो। तर इथे मेहंदी भिजत घालण्यासाठी आपल्याला लोखंडाची कढई लागणार आहे आणि इथे मी मेहंदीचे पॅकेट टाकून घेते। तर इथे मी 100 ग्रॅमचे 2 पॅकेट घेतलेले आहेत। तर माझ्या केसांची लेंथ जास्त असल्यामुळे मला इथे थोडीशी मेहंदी जास्त लागते आणि इथे कॉफी टाकून घ्यायची। तुम्ही अशा प्रकारे एक वेळेस मेहंदी ट्राय करून बघा, खूप चांगला कलर येतो। तर इथे शिकाकाळी पावडर सुद्धा टाकून घेतलेली आहे 2 चम्मच आणि आवळा पावडर टाकायची। तर हे कशासाठी टाकलेलं आहे, तर आपल्या केसांना मेहंदीने कलर सुद्धा येतो आणि केसांना छान पोषण सुद्धा मिळतं। तर इथे बीटचा ज्यूस मी काढून घेतलेला होता, तो याच्यामध्ये ॲड करायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि इथे चहा पावडरचं पाणी सुद्धा मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। तर हे छान मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अंडी सुद्धा टाकू शकता। अंडीमुळे काय होईल, आपल्या केसांना खूप छान पोषण मिळेल आणि केस खूप सॉफ्ट सिल्की शायनी होतात। आणि तुम्हाला जर काळा कलर हवा असेल तर तुम्ही बीटचा ज्यूस आहे तो स्किप करू शकता, बीटचा ज्यूस आहे तो टाकायचा नाही आणि चहा पावडरचं पाणी तुम्ही टाकू शकता, तर त्यामुळे सुद्धा काळा कलर येतो। तर इथे मला काळा कलर आवडत नाही, त्यामुळे मी बीटचा ज्यूस वापरते। तर हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला, एकदम पेस्ट व्यवस्थित होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं, छान कवर करून घ्यायचं, त्यामुळे छान कलर येतो। तर नेक्स्ट डे आपण बघूया। तर इथे दुसऱ्या दिवशी बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे। मेहंदी लावण्यासाठी आपल्याला कुणाची तरी मदत घ्यावी लागते, तरच मेहंदी ती व्यवस्थित लागते, नाहीतर अजिबात व्यवस्थित लावता येत नाही स्वतःची स्वतःला। तर इथे पार्टिशन करून मला इथे व्यवस्थित लावता आलं नाही, कारण माझ्या केसांची लेंथ जी आहे ती खूप जास्त आहे आणि पार्टिशन करून मला ते लावता आलं नाही, त्यामुळे मी अशाच प्रकारे लावते। तर सर्व केसांना व्यवस्थित लावून घ्यायचं आणि लावून झाल्यानंतर 2 ते 3 तास तुम्ही मेहंदी ठेवायची आहे। नंतर नॉर्मल पाण्यानेच वॉश करायची, शॅम्पूने वॉश करायचं नाही, कारण मेहंदीचा कलर जो आहे तो निघून जातो। तर रात्रीला ऑइलिंग करायची व्यवस्थित आणि 1 ते 2 दिवस राहू द्यायचं, नंतर हेअर वॉश करायचे। केसांना खूप छान कलर येतो आणि मेहंदी ही आपण 6 महिन्यातून एकदा तरी लावलीच पाहिजे। तर मेहंदी कलर येण्यासाठी नाही, तर आपल्या केसांच्या हेल्थसाठी सुद्धा खूप उपयोगी पडते। मेहंदीमध्ये भिजत घालताना जे साहित्य आपण टाकलेले आहेत ते आपल्या केसांच्या हेल्थसाठी खूप चांगले आहेत। केस गळती कमी होते, केसांची वाढ व्यवस्थित होते। तर केसांच्या कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील तर ते कमी व्हायला मदत होते। तर तुम्ही अशा प्रकारे एकदा मेहंदी भिजवा आणि ट्राय करा, खूप चांगले रिझल्ट मिळतात आणि मेहंदी 6 महिन्यातून एकदा तरी लावा। तर अशा प्रकारे तुम्ही मेहंदी लावून बघा। तर इथे माझी मेहंदी लावून झालेली आहे आणि लावून झाल्यानंतर आपल्याला कॅरी बॅगने व्यवस्थित कवर करून घ्यायचं, त्यामुळे छान कलर येतो। जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। बाय बाय, धन्यवाद।